अमळनेर तालुक्यात 112 डायल करून खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे। यामुळे पोलिसांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे। यापुढे खोटा किंवा विनाकारण 112 डायल केल्यास गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे। 112 डायल सेवा जनतेच्या सुरक्षेसाठी असून अवघ्या 15 मिनिटाच्या आत पोलीस घटनास्थळी पोहोचून तक्रारींचे निराकरण केले जाते। इतकी तत्पर सेवा पोलिसांकडून दिली जात आहे। मात्र काही टवाळखोर, दारुडे, वात्रट लोक विनाकारण 112 डायल करतात आणि त्यात पोलिसांचा वेळ आणि वाहनांचे इंधन वाया जात आहे। 6 मे रोजी 8 कॉल, 7 रोजी 11, 8 रोजी 45 कॉल पडले, 9 रोजी 23 कॉल पडले। पोलिसांची तारांबळ उडाली। यात काही कॉल निरर्थक व खोटे निघाले। एका बहादरने तर एसटी मध्ये मला जागा मिळाली नाही, जागा मिळवून द्या म्हणून कॉल केला। पोलीस देखील माणसे आहेत, त्यांना विनाकारण त्रास दिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवर व कार्यपद्धतीवर परिणाम होतील। 112चा प्रत्येक कॉल गांभीर्याने घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी तत्परता दाखवण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत। त्यामुळे हातातली सर्व कामे सोडून 112 वरील कर्मचारी धावत पळत जातात। प्रत्येक कॉलवर काय कार्यवाही केली याचा अहवाल देखील लगेच द्यायचा असतो। म्हणून यापुढे जर बनावट किंवा निरर्थक 112 डायल केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असा इशाराही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे। अमळनेर शहरातील PBA इंग्लिश मीडियम स्कूलचा SSC बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागला असून ट्विंकल निलेश महाजन 94.80% गुण मिळवून प्रथम आली आहे। एकूण 65 विद्यार्थी परीक्षेस बसले होते। सर्व विद्यार्थी उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले। शाळेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले अनुक्रमे 5 विद्यार्थी प्रथम महाजन ट्विंकल निलेश 94.80%, पाठक श्रावणी महेश 93.80%, पाटील मिहिका बिपिन 93%, देवरे मोहित सुनील 92.40%, नेरकर श्रावणी संदीप 90.60%। खाशी शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आणि शाळेचे प्राचार्य शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले। अमळनेर रेल्वे स्थानकावर GRP व RPFचे कर्मचारी नियमित गस्त घालत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक तरुण व अल्पवयीन मुलगी संशयास्पदरित्या बसलेले आढळून आले। यावेळी पोलिसांना संशय आल्याने दोघांना ताब्यात घेऊन अमळनेर लोहमार्ग पोलीस चौकी येथे चौकशीसाठी आणण्यात आले। चौकशी दरम्यान दोघांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला। त्यानंतर पोलिसांनी मुलीकडून तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेत संपर्क साधला असता संबंधित तरुणाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केल्याचेही सांगितले। दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजराम कुमार गुप्ता, वय वर्षे 22 असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून सध्या गुजरात येथे वास्तव्यास आहे। ही कारवाई नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत रेल्वे पोलीस ठाणे अमळनेर येथील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शिजवळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर विसावे, पोलीस हवालदार नरेंद्र लोंढे घोराडे तसेच RPFचे ASI कुलभूषण सिंग व हेड कॉन्स्टेबल नंदू पाटील यांनी केली। अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास एका गायीच्या पोटात लोखंडी पट्टी घुसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी गायीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टॉप व मिलसाल परिसरातील नागरिकांनी गायीला पाहताच तात्काळ मदतीसाठी धाव घेतली व गायीला बाहेर काढले व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांना माहिती दिली। अमळनेरचे गोरक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जखमी गाय त्यानंतर परिसरातून निघून गेल्याने गोरक्षकांनी तिचा शोध सुरू केला। तब्बल 3 तासांच्या शोध मोहिमेनंतर गाय गंगाघाट परिसरात आढळून आली। यानंतर KL झवेरी गोशाळेचे डॉक्टर शुभम पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला। डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी गायीवर उपचार सुरू केले। गायीच्या जखमेवर 8 टाके टाकण्यात आले तसेच ड्रेसिंग करून आवश्यक ते इंजेक्शन देण्यात आले। वेळेत उपचार मिळाल्यामुळे गायीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली।
टँकर हळू चालवण्याचे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी दोघांना मारहाण करून लोखंडी पट्टीने मारून जखमी केल्याची घटना 8 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर पारोळा रस्त्यावर सडावन गावाजवळ नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. युवराज शंकर मोरे राहणार शांताबाई नगर अमळनेर या आयशर गाडीने शिरसमणी तालुका पारोळा येथे जात असताना आयशर समोर अचानक रस्त्यावर पाणी मारणारे टँकर येऊन उभे राहिल्याने आयशर चालक सुदाम पाटील याने जोराने ब्रेक मारला. म्हणून युवराज मोरे टँकर चालकाला टँकर हळू चालव असे सांगितले. त्याचाच राग आल्याने टँकर चालक तसेच मुकेश संजय ठाकरे, संजय रूपचंद ठाकरे, अमोल नाना पाटील राहणार खोकरपाट तालुका अमळनेर यांनी चौघांनी युवराज मोरे व त्यांचा भाऊ सुरेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काठीला लावलेल्या लोखंडी पट्टीने दोघांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. युवराज मोरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत. उष्टे खरकटे पाणी फेकल्याचे बोलल्यावरून तिघांनी तीक्ष्ण हत्याराने तसेच विटांनी मारहाण करून तिघांना जखमी केल्याची घटना 6 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. अतुल सुरेश कोळी राहणार गांधली यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महिलेचा पती संतोष दोधू पाटील, मुलगा जयेश संतोष पाटील व महिला यांनी शिवीगाळ व चापडबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.